नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गरुड पुराणानुसार चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो? देव त्यांना लवकर का बोलावतो? जे लोकांना आवडते तेच देवांना का आवडतात? यामागील रहस्य आपण आज ऐकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज दिनांक 28 जानेवारी, रात्रीची वेळ. घरात शांतता आहे. फक्त एक दिवा मंद प्रकाश देत होता. अचानक मनात एक प्रश्न उठतो. जे माणसं खूप चांगली असतात, जे कुणाचं वाईट करत नाहीत, जे देवावर श्रद्धा ठेवतात, तेच लोक इतक्या लवकर का निघून जातात? हा प्रश्न फक्त तुमचा नाही, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतो. आज आपण या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. गरुड पुराणात सांगितलेल्या सत्यामधून हे ऐकताना तुमच्या अंगावर शहारे येतील. कारण हे शब्द नाहीत, हे आत्म्याचं एक सत्य आहे. गरुड पुराणाचं काय महत्त्व आहे आणि आपल्या पूर्वजांनी ते काय सांगितलेले आहे, म्हणजेच विष्णूंनी गरुडाला याचं काय महत्त्व सांगितलेलं आहे. गरुड पुराण म्हणजे मृत्यूची भीती दाखवणारा ग्रंथ नाही. गरुड पुराण म्हणजे आत्म्याच्या प्रवासाचं पूर्ण ज्ञान आहे. भगवान विष्णूंनी स्वतः गरुडाला सांगितलेले हे ज्ञान, ज्यात सांगितलं आहे मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं, कोणाला स्वर्ग मिळतो, कोणाला पुढचा जन्म का घ्यावा लागतो आणि कोणाला मुक्ती का मिळते, हे सगळं या गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. गरुड पुराण स्पष्ट करतं, मृत्यू हा शेवट नाही, तो फक्त एक दरवाजा आहे. आपल्याला वाटतं मरण आलं की संपलं सगळं, शेवट आहे. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा आपली खरी वाटचाल चालू होते. चांगले लोक लवकर का जातात? गरुड पुराणात एक अत्यंत गंभीर सत्य सांगितलं आहे. ज्याच्या कर्माचा हिशोब पूर्ण झाला आहे त्याला पृथ्वीवर जास्त थांबावं लागत नाही. हे ऐकायला कठीण आहे, पण हेच सत्य आहे. कारण पुण्यकर्म पूर्ण झालेली आत्मा, जे लोक आयुष्यभर सत्य बोलतात, कोणाचं वाईट करत नाहीत, गरिबांना मदत करतात, देवाचं नाव घेतात, त्यांचं कर्माचं खातं लवकर भरून जातं. गरुड पुराण म्हणतं, अशा आत्म्यांना पुन्हा दुःखाच्या चक्रात टाकणं म्हणजे अन्याय आहे. म्हणून देव त्यांना लवकर त्याच्याजवळ बोलावतो. जेव्हा एखादा माणूस खूप चांगला आहे, सगळ्यांना मदत करतो, त्याच्यात थोडाही अहंकार नाही, देवाचं नामस्मरण करतो, गरिबांना मदत करतो, अशा लोकांना देव लवकर त्याच्याजवळ बोलावतो. कारण दुसरं, पृथ्वी त्याच्यासाठी कठीण असते. ही पृथ्वी स्वार्थाने भरलेली आहे, फसवणुकीने भरलेली आहे, दुःखाने भरलेली आहे. गरुड पुराणात म्हटलं आहे, अति पवित्र आत्मा कलियुगात जास्त काळ टिकू शकत नाही. जसं कमळ चिखलात जास्त वेळ ताजं राहत नाही, तसं चांगला माणूस या जगात जास्त काळ राहतच नाही. म्हणजेच गरुड पुराणात असं सांगितलं आहे, चांगले लोक पृथ्वीवर जास्त दिवस राहू शकत नाही. कारण त्यांना खोटे बोलण्याची सवय नसते, कोणाचं वाईट चिंतण्याची सवय नसते. म्हणूनच गरुड पुराणात चांगले लोक लवकर घेऊन गेलेले आहे असं सत्य सांगितलं आहे. देव त्यांना उच्च लोकात स्थान देतो. सगळे आत्मे सारख्या ठिकाणी जात नाहीत. जे लोक नम्र असतात, अहंकार नसतो, ईर्ष्या नसते, त्यांना वैकुंठ, विष्णुलोक किंवा पितृलोकात उच्च स्थान दिलं जातं. म्हणून त्यांना लवकर बोलावलं जातं. गरुड पुराणात एक अतिशय गूढ गोष्ट सांगितलेली आहे. काही आत्मा असे असतात ज्यांना देव परीक्षा देत नाही, तर त्यांना सन्मान देतो. कारण त्या आत्म्याशी आधीच खूप काही सहन केलेलं असतं. चांगल्या माणसाचं दुःख जास्त का असतं? एक प्रश्न नेहमी पडतो ना. जो चांगला असतो त्यालाच आयुष्यात जास्त दुःख का? गरुड पुराण असं सांगतं, ज्याच्यात सहन करण्याची ताकद असते
त्यालाच परमात्मा कठीण अनुभव देतो. वाईट माणूस तुटतो पण चांगला माणूस झुकतो. आणि देवाला झुकलेली मौन फार प्रिय असतात. गरुड पुराणानुसार अकाली मृत्यू म्हणजे शिक्षा नाही. गरुड पुराणात स्पष्ट लिहिलं आहे, अकाली मृत्यू म्हणजे कर्म अपूर्ण राहिलं असं नाही, तर कर्म लवकर पूर्ण झालं याचं चिन्ह आहे. जे लोक कुणाचं मन दुखावित नाहीत, आईवडिलांना सन्मान करतात, देवाचं नाम वारंवार घेतात, त्यांचं नामस्मरण घेतात, कोणाशी वाईट वागत नाहीत, सगळ्यांना सन्मान देऊन जगतात, त्यांना या जगात जास्त काळ थांबवणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं असतं. देव का वेगळेच लोक निवडतो. देव सगळ्यांना एकसारखं पाहत नाही. जसं सोन्याची परीक्षा अग्नीत होते, तसं माणसाचं मोल दुःखात ठरतं. गरुड पुराण म्हणतं, देवाला जे प्रिय असतात त्यांना तो लवकर घेऊन जातो. म्हणूनच चांगली माणसं लवकर निघून जातात. गेलेली आत्मा आपल्याला पाहते का? हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात नेहमी पडतो. तर याचं उत्तर आहे हो, गेलेली आत्मा आपल्याला पाहते. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर काही काळ आत्मा आपल्या घराभोवतीच असते. ती पाहते आपण रडतोय का, की त्याच्या आठवणींना आदर देतोय का. जर आपण सतत रडत राहिलो तर आत्म्यालाही खूप दुःख होतं. म्हणून काय करावं? गरुड पुराण सांगतं, त्याच्या नावाने दान करा, देवाचं स्मरण करा, मनात राग न ठेवता माफ करा. यामुळे त्या आत्म्याला शांतता मिळते, शांती मिळते आणि मुक्ती मिळते. एक विचार करून बघा, जर देवाने एखाद्याला लवकर बोलावलं असेल तर तो शाप नाही, तो देवाचा आदर असतो. मृत्यू म्हणजे शिक्षा नाही तर मुक्ती आहे. आपण मृत्यूला शिक्षा समजतो, पण गरुड पुराण म्हणतं, चांगल्या आत्म्यासाठी मृत्यू म्हणजे बंधनातून मुक्ती झाल्यासारखं असतं. जसं पिंजऱ्यातला पक्षी मोकळा होतो, अंधारातून प्रकाशात जातो, तसंच आपल्या माणसाचा आत्मा या दुःखातून, या संसारातून, या पृथ्वीच्या दुःखातून आणि अहंकारातून पूर्णपणे बाहेर पडतो. मागे राहणाऱ्यांचं दुःख देव त्या आत्म्याला दुःख देत नाही. दुःख आपल्याला होतं कारण आपण त्यांना आपल्या भावनांमध्ये अडकवून ठेवतो. गरुड पुराण सांगतं, जे गेले ते सुरक्षित ठिकाणी पोचले आहेत. म्हणूनच तुम्ही जर कोणी गेला असेल तर गरुड पुराणात असं सांगितलं जातं की तुम्ही रडत बसू नका, देवाचं नामस्मरण करा, त्याच्यासाठी जे योग्य दान आहे ते करा, म्हणजे त्या आत्म्याला यातून शांतता मिळते. आत्म्याला शांती कशी मिळते? गरुड पुराणात सांगितलं आहे, मनापासून प्रार्थना करा, दान करा, सत्य बोलणे आपल्या आचरणात आणा. यामुळे आत्म्याचा प्रवास सुखकर होतो. आपल्यासाठी एक संदेश आहे, चांगलं वागणं कधीही सोडू नका, कारण देव लवकर बोलावतो त्यांना जे त्याचे लाडके असतात. तुमच्या आयुष्यात कोणीतरी चांगलं माणूस लवकर गेलं असेल तर रडू नका, डोळे बंद करा आणि मनात म्हणा, तू सुरक्षित आहेस, देवाच्या जवळ आहेस. मग आणखीन काय पाहिजे आम्हाला? तू तिथं सुखी राहा, आनंदाने राहा, देवाच्या चरणाशी राहा. एवढीच प्रार्थना माझी देवाला. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर देवाचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि आपल्यासाठी ज्यांनी काही केलं असेल
त्यांचा आदर आपल्या डोळ्यासमोर नक्कीच ठेवा. कधी माणूस जाईल याचा काहीच भरोसा नाही, एका मिनिटाचा पण भरोसा नाही. 28 जानेवारीला आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाला. तसंच जाताना ते खूप आनंदात होते, पण नशिबाने त्यांना साथ दिली नाही. तसंच तुमचं आमचं पण आहे. शेवटी एकच सत्य आहे, ते म्हणजे मृत्यू. या क्षणी तुमचा पैसा, तुमची श्रीमंती, तुमचा अहंकार, तुमचं काही सोबत येत नाही. त्या क्षणी फक्त मृत्यू हाच खरा संघर्ष आहे. म्हणूनच जेवढा वेळ जगता येईल तेवढं जगून घ्या. आपल्या माणसाला आनंद द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.